नमस्कार मित्रांनो, पीएमडी रिव्ह्यूज फॉर मूवीज या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाबद्दल। हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतो। चित्रपटाची कथा, स्टोरी लाईन ही गोष्ट आहे अलिबागच्या एका सुंदर कोकणी वातावरणात असलेल्या एका मराठी माध्यम शाळेची। आजच्या काळात इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळा कशी धोक्यात आली आहे हे यात दाखवले आहे। ही शाळा वाचवण्यासाठी शाळेचे जुने विद्यार्थी एकत्र येतात। हा फक्त एक शाळेचा प्रवास नाही, तर आपल्या मातृभाषेचा स्वाभिमान जपण्याची एक चळवळ आहे। कलाकारांचा अभिनय, परफॉर्मन्स। सचिन खेडेकर मुख्याध्यापक शिर्के यांच्या भूमिकेत सचिन खेडेकर यांनी नेहमीप्रमाणेच एक दमदार परफॉर्मन्स दिला आहे। त्यांचा शेवटचा संवाद थेट काळजाला भिडतो। अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांची जुगलबंदी चित्रपटाला एक वेगळी उंची देते। अमेयचा बाबान हा कॅरेक्टर खूपच विनोदी आणि तितकाच भावूक आहे। प्राजक्ता कोळी या चित्रपटातून प्राजक्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे आणि तिने आपले काम अतिशय चोख बजावले आहे। इतर कलाकार क्षिती जोग, कादंबरी कदम, पुष्कराज चिरपुटकर आणि निर्मिती सावंत या सर्वच कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे। दिग्दर्शन आणि संगीत, डायरेक्शन आणि म्युझिक। हेमंत ढोमे यांनी झिम्मानंतर पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांना प्रेक्षकांच्या भावना उत्तम समजतात। चित्रपटातले शाळा मराठी माझी आणि स्वर्गात आकाशगंगा ही गाणी खूपच छान आहेत आणि कथेला पुढे नेण्यासाठी मदत करतात। सकारात्मक बाजू, प्लस पॉइंट्स। 1. विषय, मराठी शाळांचे वास्तव खूप प्रभावीपणे मांडले आहे। 2. नॉस्टॅल्जिया, शाळेच्या दिवसांच्या आठवणी हा चित्रपट पाहताना नक्कीच जाग्या होतात। 3. संवाद, अतिशय धारदार आणि विचार करायला लावणारे संवाद आहेत। उणिवा, मायनस पॉइंट्स, चित्रपटाचा पूर्वार्ध थोडा संथ वाटू शकतो आणि काही ठिकाणी सामाजिक संदेश देताना चित्रपट थोडा उपदेशात्मक डायडॅक्टिक वाटतो। निष्कर्ष, फायनल वर्डिक्ट, जर तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा अभिमान असेल तर हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पाहायला हवा। हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही तर एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही देतो। माझे रेटिंग 5/5। तर मित्रांनो, तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला? तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी आपल्या पीएमडी रिव्ह्यूज फॉर मूवीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। पुढील पाऊल, तुम्हाला या चित्रपटातील कोणत्या पात्राचा अभिनय सर्वात जास्त आवडला? मला सांगा, मी त्यावर अधिक सविस्तर चर्चा करू शकतो।